नमस्कार, स्वातीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आजची रेसिपी आहे साबुदाणा भिजत न घालता आपण हे क्रंची पकोडे बनवू शकतो। उपवासाचे पकोडे। चला तर पाहूया। 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचं। ग्राइंड केल्यानंतर असं छान साबुदाणा पावडर तयार झालेला आहे, एकदम बारीक करायचा आहे। आता एका वाट्यामध्ये काढून घेतलेला आहे। 2 कच्चे आलू त्याची साल काढून घ्यायचे, बारीक काप करून घेते आहे। आलू पण आपल्याला मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचा आहे। आलूची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। 1 हिरवी मिरची घालते आहे। असं मिक्सरमधनं ग्राइंड केल्यानंतर आलूची पेस्ट तयार झाली आहे। आलूची पेस्ट आणि साबुदाणा पावडर मिक्स करायचं। थोडंसं पाणी घातलं तरी चालेल। अर्धा चम्मच मीठ, थोडीशी कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स झाल्यानंतर साबुदाणा थोडासा फुलला पाहिजे म्हणून 5 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत पकोड्यासाठी चटणी बनवूया। अर्धा वाटी शेंगदाणे भाजून घेतले आहे आणि साल काढून घेतले आहे। मिक्सरमध्ये मिरची घालून ग्राइंड करून घ्यायचं। 2 चमचे दही घालते आहे। आता छान मिक्सरला ग्राइंड करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, कोथिंबीर घालते आहे। 1 चम्मच तेलामध्ये अर्धा चम्मच जिरं घालून गरम गरम तेलाचा तडका घालायचा, म्हणजे चटणी छान बनेल। चटणी खायला खूप छान लागते पकोड्यासोबत। आता पेस्ट छान मुरलेली आहे। अर्धा चम्मच जिरं घालते आहे। तुम्ही जर उपवासाला जिरं खात नसेल तर नाही घातलं तरी चालेल। अर्धा वाटी पाणी घालायचं। छान मिक्स केल्यानंतर पेस्टचे पकोडे करूया। गॅसवर मी आधीच कढई ठेवून तेल तापवून घेतलं आहे। त्यामध्ये छोट्या छोट्या आकाराचे पकोडे घालायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला पकोडे तळून घ्यायचे आहे। तेलात मावतील इतकेच पकोडे घालायचे। छान परत परत करून पकोडे तळून घ्यायचे। हे पकोडे खायला खूप क्रिस्पी क्रंची लागतात। गरम गरम तर खूपच छान लागतात। असे आपले गोल्डन कलरचे पकोडे तयार झालेले आहे। आता मी कढईमधनं काढून घेते आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। कमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी बनली आहे। 1 वाटी साबुदाण्याचे इतके पकोडे बनले आहे। एक पकोडा खाऊन दाखवते, एकदम क्रंची आणि मस्त झाला आहे। फराळासोबत एक शेंगदाण्याचा गोड म्हणून लाडू केलेला आहे। जास्त वेळ न घालवता ही रेसिपी झटपट बनते। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपवासाच्या रेसिपीच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या पण बघायला विसरू नका। रेसिपी वेळात वेळ काढून बघण्याबद्दल धन्यवाद।